बायोटेक्नॉलॉजीचं सेकंड टूल चालू करायच्या अगोदर एक्स्ट्रा माहिती. PBR322 इज अ फर्स्ट आर्टिफिशियल प्लाझ्मिड वेक्टर. P म्हणजे प्लाझ्मिड, B म्हणजे बोलिवर, R म्हणजे रोड्रिग्वेज आणि 322 एक्सपेरिमेंट नंबर आहे. प्लाझ्मिड वेक्टर जे आहे ते सर्क्युलर आहे, dsDNA सेल्फ रेप्लिकेटिंग आहे, त्याच्याकडे ओराय आहे, ROPs आहेत, क्लोनिंग साइट्स आहेत फॉर रिस्ट्रिक्शन एन्झाइम्स आणि सिलेक्टेबल मार्कर जीन्स मिनिमम 2 आहेत. क्लोनिंग साइट्स PBR322 मध्ये 8 आहेत. आता याचं स्ट्रक्चर कसं आहे, सर्क्युलर आहे, 7:30 वाजता जिथं घड्याळ येतं तिथं ओराय आहे. मग ह्याच्यासाठी ट्रिक, 7:30 वाजता प्रशांत आणि पवननी इकॉनॉमिक क्लासची फ्लाईट बुक केली आणि हिंदुस्थानच्या 3rd टर्मिनलपासून त्यांनी फ्लाईट पकडणार होते. बाहेर त्यांना सलमान दिसला, त्यामुळे पवन रडून लागला. मग आता 7:30 वाजता ओराय 7:30 वाजताच्या एरियामध्ये. पुढं PST1 प्रशांत आणि पवन PVU1, नंतर इकॉनॉमिक क्लास इको R1 आणि क्ला 1 हिंदुस्थानच्या थर्ड टर्मिनल म्हणजे हिंद 3. नंतर बाहेर सलमान भेटला, बाम H1 आणि साल 1. मग परत पवन रडा लागतोय. मग ROP जे आहे तिथंच PVU2 येते. याच्यात 2 सिलेक्टेबल मार्कर अँटीबायोटिक जीन्स आहेत, रेजिस्टंट जीन्स, एम्फिसिलिन रेजिस्टंट जीन आणि टेट्रासायक्लिन रेजिस्टंट जीन. एम्फिसिलिनवर PST1 आणि PVU1 आहे आणि टेट्रासायक्लिन जीनवर बाम H1 आणि साल 1 आहे. अजून एक प्लाझ्मिड आर्टिफिशियल वेक्टर आहे PUC8. P म्हणजे प्लाझ्मिड, UC म्हणजे युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, 8 ते तिथल्या लॅबचा नंबर आहे. आता हे पण सर्क्युलर आहे. एम्फिसिलिन रेजिस्टंट जीन लेफ्ट साईडला आणि राईट साईडला लॅग झेड जीन आहे सिलेक्टेबल मार्कर म्हणून. त्याच्यावरच इको R1, बाम H1, साल 1 आणि हिंद 3 ह्यांचे साईट्स आहेत ह्या 4 जणांचे. Agrobacterium tumefaciens, which is a soil bacteria pathogenic to dicot plants. It is natural genetic engineer. ह्याच्याकडे ट्यूमर इंड्युसिंग प्लाझ्मिड TI प्लाझ्मिड आहे. हे जे आहे ते गोज इन टू होस्ट डायकॉट रूट सेल्स. आता हे मग त्यानंतर ट्रान्सफर, त्याच्यातलं ट्रान्सफर DNA tDNA ऑफ TI प्लाझ्मिड बाइंड्स विथ DNA ऑफ होस्ट सेल which produce chemicals for growth of bacteria in host cells. मग ह्याच्यापासून नॉर्मल रूट सेल कन्वर्ट्स इंटू ट्यूमर सेल आणि त्या झाडाला डिझीज होतो क्राऊन गॉल डिझीज. हे कॉमनली टोबॅकोमध्ये फाउंड केलं जातं. बायोटेक्नॉलॉजीचं सेकंड टूल क्लोनिंग वेक्टर किंवा जीन टॅक्सी किंवा जीन बस. DNA इज यूज्ड टू डिलिव्हर फॉरेन जीन इनटू होस्ट. आता त्यांनाच क्लोनिंग वेक्टर म्हणतात. आता फीचर्स ऑफ दीज वेक्टर्स, 4 फीचर्स आहेत. ओराय म्हणजेच ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन विच इज मोस्ट इम्पॉर्टंट फीचर. ओराय इज सिक्वेन्स फ्रॉम वेअर रेप्लिकेशन स्टार्ट्स अँड बाय लिंकेज डिझायर्ड जीन विथ दिस इज मेड टू रेप्लिकेट विथ द होस्ट सेल. इट कंट्रोल्स ओराय कंट्रोल्स कॉपी नंबर्स म्हणजेच नंबर ऑफ कॉपीज ऑफ DNA विदिन सेल. वेक्टर्स विथ हाय कॉपी नंबर आर प्रेफर्ड शुअरली. 2 मोस्ट कॉमन युज्ड वेक्टर्स आर बॅक्टेरियोफेज व्हायरस विच हॅज हाय कॉपी नंबर इन हे बॅक्टेरियासाठी वापरलं जातं. आणि प्लाझ्मिड्स कॉपी नंबर 1-2 पर सेल असणारे पण असतात, सम असतात आणि कॉपी नंबर 15 ते 100 और हायर पर सेल हे जे ऑर्डर सगळे राहिलेले असतात. सेकंड फीचर आहे ROPs, जीन्स विच कोड्स फॉर प्रोटीन्स इन्वॉल्व्ड इन रेप्लिकेशन आर कॉल्ड ROPs. तिसरं क्लोनिंग साइट्स किंवा रिस्ट्रिक्शन साइट्स फॉर रिस्ट्रिक्शन एन्झाइम टू रेकग्नाइज इट्स पॅलेंड्रोम इन वेक्टर DNA अँड मेक द कट. या ठिकाणी कट करतं. If a vector has cloning sites for more restriction enzyme, it is beneficial because we will have more options
पण त्याच ठिकाणी फॉर स्पेसिफिक रेस्ट्रिक्शन एन्झाईम क्लोनिंग साइट्स शुड बी व्हेरी फ्यू, प्रेफरेबली सिंगल, बिकॉज मल्टिपल क्लोनिंग साइट्स फॉर स्पेसिफिक restriction enzyme generates multiple fragments which complicates the process of gene cloning. परत DNA लायगेजनी जुळण्याचे चान्स कमी असतात. चौथं फीचर आहे जे की ब्रॉडमध्ये शिकायचं आहे, सिलेक्टेबल मार्कर genes in vector which helps us in identifying and eliminating non-transformants from transformants are called selectable markers. सिलेक्टिव्हली परमिटिंग ग्रोथ ऑफ ट्रान्सफॉर्मर्स म्हणजे रिकॉम्बिनेंट वाल्यांचे ह्याच्याने परमिट होतं. जनरली जेनेटिक मॉडिफिकेशन करताना 3 कंडिशन येऊ शकतात. एक तर नॉन रिकॉम्बिनंट वेक्टर DNA ते ट्रान्सफर झालंय होस्टमध्ये, किंवा आतमध्ये कोणताच वेक्टर DNA पास केला नाही, म्हणजे रिकॉम्बिनंट पण नाही, साधा पण नाही, वेक्टर DNA आत गेलाच नाही. आणि तिसरी कंडिशन आपल्याला जी पाहिजे ती रिकॉम्बिनंट DNA आतमध्ये ट्रान्सफर झालाय. मग आता हे तपासण्यासाठी 2 सिलेक्टेबल मार्कर जनरली यूज केले जातात, अँटीबायोटिक रेझिस्टंट जीन आणि लॅग-झेड जीन. आता पहिल्यांदा अँटीबायोटिक रेझिस्टंट जीन ॲज सिलेक्टेबल मार्कर बघू. E. coli naturally doesn't have resistance to ampicillin and tetracycline. या रेजिस्टंट जीन्स जे आहेत ते ॲम्फिसिलिन, टेट्रासायक्लिन, कानामायसिन आणि क्लोरोॲम्फिनिकॉल ह्यांच्यापासून रेजिस्टन्स देतात. आता आपण एक पॉसिबिलिटी बघू. PBR 322 यूज केलं आहे. इफ बोथ फॉरेन DNA अँड वेक्टर DNA आर कट विथ रिस्ट्रिक्शन एन्झाईम BAM H1, तर 2 पॉसिबिलिटी. RDNA फॉर्मड ह्याच्यामध्ये ॲम्फिसिलिन जीन इज इंटॅक्ट आणि टेट्रासायक्लिन जीन जी आहे ती डॅमेज होती, आणि नॉन रिकॉम्बिनंटमध्ये दोन्ही पण व्यवस्थित आहेत. ॲम्फिसिलिन पण रेजिस्टंट पण व्यवस्थित आहे, टेट्रासायक्लिन पण व्यवस्थित आहे. मग आता हे जे आहे ते कल्चर मीडियम जे आहे ते नाव ट्रान्सफर दिस DNA इंटू होस्ट. मग ह्याच्यामध्ये परत 3 पॉसिबिलिटी आले. ट्रान्सफॉर्मड झालेत पण ते नॉन रिकॉम्बिनंट DNA आहे, आणि तिसरं नॉन ट्रान्सफॉर्मंट. आता हे 3 प्रकारचे बॅक्टेरिया आहेत ते मास्टर प्लेटमध्ये आपण कल्चर मीडियममध्ये ग्रो केले. आता ह्याला ॲम्फिसिलिन अँटीबायोटिकमध्ये ट्रान्सफर करायचं. मग ह्याच्यामध्ये जे कोणी नॉन ट्रान्सफॉर्मंट्स होते त्यांच्याकडे ॲम्फिसिलिन रेजिस्टंट जीन नाही आहे म्हणून त्यांनी मेले. मग ओनली ट्रान्सफॉर्मंट सर्वाइव्ड, बोथ नॉन रिकॉम्बिनंट आणि रिकॉम्बिनंट. नॉन ट्रान्सफॉर्मड होस्ट डाय झाले. आता ह्यालाच हेच मीडियम आहे ते ट्रान्सफर्ड टू टेट्रासायक्लिन अँटीबायोटिक. मग आता हे टेट्रासायक्लिन जेव्हा आपण टाकू तेव्हा रिकॉम्बिनंट जे आहेत रिकॉम्बिनंट ट्रान्सफॉर्मंट्स त्यांच्यामध्ये टेट्रासायक्लिन नाही आहे म्हणून ते मरतील, आणि बाकीचे नॉन रिकॉम्बिनंट जिवंत राहतील. असं यांचं सिलेक्शन होतं. सिलेक्शन बाय अँटीबायोटिक रेजिस्टन्स जीन इज कंबरसम प्रोसेस ॲज इट रिक्वायर्स प्लेटिंग 2 डिफरंट अँटीबायोटिक्स. आणि ह्याच्यामध्ये काय होतं, रिकॉम्बिनंट्स जे आहेत ते आपल्याला पाहिजे ते स्वतःच मरतात टेट्रासायक्लिन टाकल्यावर, त्यामुळे ते पण कंबरसम होतं. इन्सर्शनल इनॅक्टिवेशन काय आहे? इनॅक्टिवेशन ऑफ सिलेक्टेबल मार्कर जीन बाय इन्सर्शन ऑफ फॉरेन जीन. आता सेकंड आहे ब्लू व्हाईट सिलेक्शन किंवा लॅग-झेड जीन किंवा बीटा गॅलॅक्टोसाइडेज जीन ॲज सिलेक्टेबल मार्कर. लॅग-झेड जीन जे आहे ते बीटा गॅलॅक्टोसाइडेज हे एन्झाईम तयार करतं, विच कन्वर्ट्स लॅक्टोज इंटू ग्लुकोज प्लस गॅलॅक्टोज, विच गिव्स ब्लू कॉलोनीज ऑफ बॅक्टेरिया. लॅक्टोज जसे एक्स गॅलॅक्टोज आर क्रोमोझोमिक सबस्ट्रेट्स. आता इफ वी कट PUC8 अँड फॉरेन DNA विथ सेम RE, मग तेव्हा 2 पॉसिबिलिटी आहेत. एक तर DNA कट झालं व्यवस्थित आणि रिकॉम्बिनंट तयार झाले, ह्याच्यामध्ये लॅग-झेड जीन इन्सर्शनल इनॅक्टिवेशन होतं, आणि दुसरं लॅग-झेड जीन व्यवस्थित आहे आणि नॉन रिकॉम्बिनंट आहे सगळं. मग परत पुढं हे आत होस्ट ट्रान्सफर करताना 3 पॉसिबिलिटी आल्या, नॉन ट्रान्सफॉर्मंट, ट्रान्सफॉर्मंट रिकॉम्बिनंट आणि ट्रान्सफॉर्मंट नॉन रिकॉम्बिनंट.
आता हे सगळे कल्चर मीडियामध्ये आपण ग्रो केले. मग ग्रो केल्यानंतर आपण वरून ॲम्फिसिलिन टाकलं. ॲम्फिसिलिन टाकल्यानंतर जे कोणी नॉन ट्रान्सफॉर्मंट होते त्यांच्याकडे ॲम्फिसिलिन रेजिस्टन्स नाही आहे, त्यामुळे त्यांनी मेले. आता रिकॉम्बिनेंटच आहेत. आता ह्याच्यामध्ये आता ट्रान्सफॉर्मंटच आहेत, त्याच्यामध्ये आता रिकॉम्बिनेंट कोण आहे ते बघायचं. मग आता याच्यामध्ये क्रोमोजेनिक सबस्टेन्स जसे की एक्स गॅलॅक्टोज आतमध्ये टाकतात. मग त्याच्यामध्ये ब्लू कॉलनीज आणि व्हाईट कॉलनीज दोन तयार होतात. लॅग-झेड जीन इज ॲक्टिव्ह, त्यामुळंच ब्लू कलर तिथं आलेला आहे. म्हणजेच त्यांनी आहे ते नॉन रिकॉम्बिनेंट आहेत. आणि व्हाईट कॉलनीज जे आहे ते इन्सर्शनल इनॲक्टिव्हेशन ऑफ लॅग-झेड जीन आहे, त्यामुळं बीटा गॅलॅक्टोसाइडेज एन्झाईमच तयार झालं नाही, त्यामुळे ते कलर चेंज झालं नाही, तिथं व्हाईट कलर राहिला. हे आपल्याला पाहिजे ते रिकॉम्बिनेंट आहेत. आता बायोटेक्नॉलॉजीचं तिसरं टूल कॉम्पिटंट होस्ट. It takes up foreign DNA and becomes transformed. For transformation of host with rDNA 8 प्रकारचे मेथड्स यूज केले जातात. पहिल्यांदा वेक्टरलेस मेथड्स बघू. 5 वेक्टरलेस मेथड्स आहेत. पहिलं हीट शॉक ट्रीटमेंट, मायक्रो इंजेक्शन, बायोलिस्टिक किंवा जीन गन मेथड, किमोफ्युजन आणि इलेक्ट्रोफ्युजन किंवा इलेक्ट्रोपोरेशन. पहिल्यांदा हीट शॉक ट्रीटमेंट. DNA is hydrophilic molecule, so it can't pass through the cell membrane because cell membrane is hydrophobic. Bacterial म्हणजेच host cell is treated with bivalent cation like calcium +2, which increase efficiency with which DNA enters into bacteria through pores in cell wall. मग आता ह्याच्या पुढे हीट शॉक ट्रीटमेंट द्यायचं. पुटिंग DNA ऑन आईस, देन 42 डिग्री सेल्सिअस, आणि हेच रिपीट करतात भरपूर वेळा. ह्याच्यामुळे रिकॉम्बिनंट DNA इज फोर्स्ड टू एंटर इन टू बॅक्टेरिया. आता सेकंड मेथड मायक्रो इंजेक्शन्स फॉर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ ॲनिमल सेल्स आहे. मायक्रो इंजेक्शन मग rDNA जे आहे ते डायरेक्टली इंजेक्टेड इन टू न्यूक्लियस ऑफ ॲनिमल सेल्स. नंतर आता हे इंजेक्शन प्लांट सेलमध्ये द्यायचं म्हणल्यावर सेल वॉल आडवी येते, म्हणून इथं वेगळा मेथड आहे बायोलिस्टिक किंवा जीन गन मेथड फॉर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ प्लांट सेल्स. हाय वेलोसिटी बंबार्डमेंट ऑफ मायक्रो बुलेट्स किंवा मायक्रो पार्टिकल्स मेड अप ऑफ गोल्ड और टंगस्टन कोटेड विथ रिकॉम्बिनंट DNA. चौथं मेथड आहे किमोफ्युजन. बाय ॲडिशन ऑफ केमिकल पॉलीइथिलीन ग्लायकॉल PEG DNA forced into the host cell. पाचवं मेथड आहे इलेक्ट्रोफ्युजन किंवा इलेक्ट्रोपोरेशन. क्रिएटिंग ट्रान्झिएंट पोअर्स इन मेम्ब्रेन बाय इलेक्ट्रिक करंट. 3 वेक्टरवाले मेथड्स डिसार्म्ड रेट्रोव्हायरस किंवा नो मोर पॅथोजेनिक रेट्रोव्हायरस. मॉडिफाईड रेट्रोव्हायरस हे ॲनिमल होस्टसाठी यूज करतात. कॅन्सर कॉझिंग रेट्रोव्हायरस पाहिजे. परत पुढचं मॉडिफाईड TI प्लाझमिड किंवा डिसार्म्ड TI प्लाझमिड ऑफ ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमिफेशियन्स फॉर प्लांट होस्ट. तिसरं बॅक्टेरियोफेज व्हायरसेस अँड प्लाझमिड्स फॉर बॅक्टेरियल होस्ट.